श्रीगोंदा तालुक्यामधील काष्टी येथे शुक्रवारपासून सुरू झालेल्या कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या हस्ते करण्यात आले। हे प्रदर्शन 3 दिवस शेतकऱ्यांना पाहण्यासाठी खुले राहणार आहे। या प्रदर्शनामध्ये 100 स्टॉल लावण्यात आले आहेत। यामध्ये शेती उपयोगी साहित्य, मिशनरी बियाणे, खते, ठिबक सिंचन तसेच शेतकऱ्यांच्या शेतीमाल, महिला उद्योगाची उत्पादने पाहायला मिळणार आहेत। प्रदर्शन उद्घाटनाप्रसंगी सदाअण्णा पाचपुते, अरुण पाचपुते, वैभव पाचपुते, सुनील दरेकर, माऊली पाचपुते, सतीश कुतवळ, बाळासाहेब दांगट, संदीप पाचपुते, बंडू पाचपुते, गणेश जठार आदींसह मान्यवर उपस्थित होते। पीजीएम इव्हेंट मॅनेजमेंट आयोजित महाराष्ट्राचा बळीराजा कृषी प्रदर्शन या ठिकाणी आयोजित केलेले असून या प्रदर्शनाचे सलग 3रे वर्ष आहे। ग्रामीण भागातील शेतकरी राजा हा सुखी संपन्न व्हावा या एकच उद्देशाने आम्ही हे प्रदर्शनाचे 3रं वर्ष आहे। प्रदर्शनाचे खास आकर्षण म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात मोठा बैल, याची उंची 6 फूट उंच, लांबी 10 फूट आणि वजन 1 टन आहे। तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा ही आयोजकांमार्फत विनंती करतो। 15 पासून आम्ही हे कृषी प्रदर्शन भरवण्याचा निर्णय घेतला। त्याच्या मागचे कारण म्हणजे आम्ही जे श्रीगोंदा तालुक्यात राहतो ते पूर्ण बागायती तालुका, श्रीगोंदाच्या शेजारी एक शिरूर तालुका बागायती आणि श्रीगोंदाच्या शेजारी कर्जत, जामखेड जिरायत बाग आहे। ह्या बागायत भागामध्ये पाणी असताना लोकांना एकरी ऊसाचं प्रमाण जास्त, पण एकरी 40 टनाच्या पुढे त्यांचं उत्पन्न नाही। दूध व्यवसाय मोठा, पण दुधाचा भाव वाढी कमी आणि उत्पन्न कमी, त्याच्यामुळे शेतकरी आणि दुष्काळाचं सतत सावट ह्याच्यामध्ये होर पाळलेला। आणि जिरायत भागामध्ये पाणी नसल्यामुळं शेती करायची कशी किंवा मग आधुनिक पद्धतीच्या कमी पाण्यावरती शेती कशी, त्याचा आम्ही एक अभ्यास केला की आपल्या भागातला शेतकरी आणि जिरायत भागातला शेतकरी हे दोन्ही दृष्ट्या संकटात सापडलेला आहे। मग आपण तरुण एकत्र मिळून, जठार साहेब आणि मी एकत्र मिळून काय शेतकऱ्यांसाठी करता येईल, सामाजिक क्षेत्रात आपण काय योगदान देता येईल, ते आम्ही एक अभ्यास चालू केला आणि आम्हाला हा कृषी प्रदर्शनाचा एक मार्ग सापडला। कारण ग्रामीण भागातले शेतकरी सिटीमध्ये, शहरामध्ये प्रदर्शन बघायला जात नाही। त्यांना माहिती स्वतः पाहण्यात आणि ऐकण्यात फरक असतो, म्हणून त्यांना या ठिकाणी पाहास मिळावा हा आमचा उद्देश होता आणि आम्ही त्यासाठी प्रयत्न चालू केले आणि आम्हाला हा 3रं वर्ष मोठ्या प्रमाणात प्रतिसाद शेतकऱ्यांचा भेटत आहे। शेतकरी खुश आहे आणि त्यामधून शेतकऱ्यांची प्रगती होती। आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे व्यावसायिक, स्थानिक व्यावसायिक यांच्या व्यवसायामध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात वाढ झाल्यामुळे दुष्काळ सावट त्या दृष्टीने काही प्रमाणात कमी होण्यास मदत झाली। न्यूज रिपोर्टर सुजित गायकवाड, एस9 मीडिया, श्रीगोंदा।